कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या कंट्रॅक्टरी ज्या पद्धतीने या ठिकाणी कचरा गाडीवरती असलेले कर्मचारी असतील किंवा घंटा गाडीवरचे अनेक कर्मचारी असते तर त्यांच्या जे कर्मचारी आहेत त्यांनी आज बंद पुकारला आहे। आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी सगळे कामगार जे आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या गाड्या घंटा गाड्या ज्या आहेत ते पूर्णपणे बंद केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहेत। अनेक मागण्या आहेत, त्यामध्ये सुमित कंपनी जी आली त्या कंपनीमधनं या कामगारांना वगळण्यात आलेले आहेत। त्यासाठी हे आंदोलन हे छेडण्यात आले आणि या आंदोलनाला ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिलेत। आपल्यासोबत काही पदाधिकारी व कार्यकर्ते। सर, काय सांगाल, आजचं जे आंदोलन आहे नेमकं काय कारण आहे? आज या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टनी कामगारांना सफाई कर्मचाऱ्यांना घेण्यात आलं होतं, परंतु जे जुने कामगार आहेत 800 ते 900 जे कामगार आहेत, जे जुने आहेत, जे 8-8 वर्ष झाली या महापालिकेत काम करतात, त्या कामगारांना या कंपनीने वगळलं होतं आणि त्या वगळल्यामुळे आज या कामगारांनी इथे आपलं जे डेपो आहे इथे काम बंद आंदोलन केलं होतं आणि त्यांनी मला संपर्क केल्यानंतर मी इथे पोचलो, महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी आयुक्तांशी संपर्क साधला आणि आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं की 15 ऑगस्टपर्यंत या सर्व कामगारांना कामावर परत घेण्यात येईल आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून या कामगारांना कामावर परत घेण्यात येईल। आपल्यासोबत काही कामगार देखील आहेत। किती वर्षापासून या ठिकाणी तुम्ही काम करता आणि नेमकं आज काय परिस्थिती आहे? किती दिवसापासून तुम्ही घरी बसला? आम्ही आता जवळजवळ 8 वर्षापासून इथे काम करतो। पहिले विशाल कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट होता, नंतर सिक्युअर वन सिक्युरिटी आणि आत्ता जी सुमित कंपनी आली त्याने आम्हाला डायरेक्ट काही सूचना देता आम्हाला बसवलं घरी आणि आम्हाला एंट्रीच नाही दिली। तुम्ही किती वर्षापासून काम करता? 8 वर्ष झाली। 8 वर्ष झाली, आता आम्हाला घरी बसवले। काय परिस्थिती आहे घराची? घराची परिस्थिती आहे, मुलं आहे, बायको आहे, आपले परिवार आहे, बाबा आहे, घर कसा चालेल? आता घरी बसल्या त्याला इलाजच काहीच नाही। आम्ही गेलो दीपित दादाकडे, तेव्हा काहीतरी एक मुद्दा निघाला। काय नेमकी तुमची मागणी आहे या ठिकाणी काय व्हायला पाहिजे? आणि पालिका प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार देखील केलेत। सर्वप्रथम मी दीपेश म्हात्रे यांचा धन्यवाद बोलतो, कारण की आपल्याला दादाने चांगला असा प्रतिसाद दिला। कारण की आम्ही युनियनतर्फे होतो, आम्ही युनियनतर्फे गेलो होतो, पण त्याही आम्हाला प्रतिसाद दिला नाही। आम्हाला घेतील नाही घेतील ते आश्वासन देतच नव्हते। तर आम्हाला दीपेश दादा म्हात्रे आम्ही यांना भेटलो। दादा आम्हाला बोलले तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे, मी तुमचं काम करणार। आणि तसं बघितलं इथे प्रत्येकजण 7-8 वर्षे, कोणाला 6 वर्षे, कोणाला 5 वर्षे असे प्रत्येकजण काम करत आहे ना, चांगल्या प्रकारे करत आहे। कोणाची कुठली तक्रार नव्हती, काही नव्हती, तरी बिनकामाचं प्रत्येक मुलाला घरी बसवलं होतं यांनी। कुठली KDMCची नोटीस नव्हती, काही नव्हती। जर तुम्हाला कामगारांना बसवायचं होतं नोटीस द्यायची होती प्रत्येकाच्या नावाने, कोणाला नोटीस दिली नाही, काही नाही। तर या विषयावरून दादाने आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि प्रत्येकाला कामावर घेणार या हमी देखील घेतलं। तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत आणि आता त्यांची काय परिस्थिती आहे? आता आमच्या घरामध्ये टोटल 4 मेंबर आहेत आणि कमवणार आम्ही एकमेव एकटाच आहे। आई वडील जागेवर आहेत, मुलगा शाळेत जातो, बायको घरी आहे आणि भाड्याचा रूम आहे। आता काय परिस्थिती सांगायची सांगा, 2 महिने झाले घरी भरले, भाडं कुठून भरणार, काय कुठून भरणार, काय समजत नाही। आणि यांनी काय नोटीस बिटीस काही दिलेलं नाही, डायरेक्टली सांगितलं तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका, ही परिस्थिती। आता काय मागणी आहे तुमची? आता आमची मागणी आता दीपेश दादांनी तर मांडली, त्यांनी जी मांडली तीच आमची मागणी आहे। आज एकंदरीत पाहिलं तर अनेक वर्षापासून काम करणारे हे कर्मचारी आहेत, ज्यांना पालिकेने घरी बिना नोटीस देताना बसवले। कुठेतरी आता पुन्हा एकदा यांना कामावरती घेण्यात यावं यासाठी या कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आज काम बंद आंदोलन आहे आणि या काम बंद आंदोलनाला ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने देखील पाठिंबा दिलेला आहे। सध्या या विषयावरती अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू असली तरी लवकरात लवकर कामावर घ्यावं किंवा उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळेला कर्मचारी व ठाकरे पक्षाकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।